आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. क्या सहजासहजी तुम्ही तिला सोडून का दिलं? हे बघा, मी किती वेळा तुम्हाला सांगितलं होतं की त्या मुलीला कॉलेजमध्ये घेऊ नका, तरीही तुम्ही घेतलं. मी म्हटलं होतं तुम्ही तिला परीक्षेला बसायला देऊ नका, तरीही दिलं. मी म्हटलं की तुम्ही तिचा पेपर फाडून टाका. एक काम धड जमत नाहीये तुमच्याच्याने, कळलं ना? त्याला ठेवा फोन. नो मॉम, मला काहीही ऐकायचं नाहीये. ती कमी पास कशी काय झाली? एक प्लॅन वर्क करत नाहीये, सगळे प्लॅन फेल होत आहे आणि वरून माझ्यावर उलटे शिंकताय. अगं शिंकताय तसं नसतं, शेकताय असं असतं. यू आर लाफिंग मॉम, यू आर लाफिंग सिरियसली. रानियाची शी इज लाफिंग. इथे मला काही सुचत नाहीये. ती कमी पास झाली. आय कांट फिगर कशी काय. ऋषीमुळे ती पास झाली. ऋषीने तिला मदत केली. ऋषी असं कसं करू शकतो? मॉम, ऋषी असं कसं करू शकतो? माझं ऐकत का नाहीये? आजही मी त्याच्याकडे गेलेली. त्याने मला बोललं इथून जा. Why is he doing this to me? Why? आई, ए बेटा, अशी चिडचिड करून काय होणार आहे? उलट आपल्याला आणखी एक संधी मिळणार आहे त्या कमळीला धडा शिकवायची, हो का नाही? ऑफकोर्स आहे ना. तू मला सांग, उद्या कॉलेजमध्ये काय आहे? फ्रेशर्स डे, राईट? मग उद्या कॉलेजमध्ये असणार फॅशन शो, डान्स शो सारखे कॉम्पिटिशन्स, राईट? आणि तिथे कमळी तुझ्या आजूबाजूला सुद्धा नसणार. पण कॉम्पिटिशनच नाही आहे माझ्या मुलीला, हो की नाही? तुझ्या टॅलेंट मधलं 1% टॅलेंट तरी त्या मुलीमध्ये आहे का? मग तू अजिबात काळजी करू नकोस. लिसन, मी आणि आई नेहमी तुझ्या सोबत आहोत, हे लक्षात ठेव. हे बघ बेटा, एक डाव हरलो म्हणून असं रुसून किंवा चिडून बसायचं नाही. उलट तोच राग आपण नवा डाव टाकण्यासाठी म्हणून वापरायचा. आपल्या रागाचा तिथे वापर करायचा. या तुझ्या आजीकडनं शिक. कामिनीचा डाव म्हणजे वारमावर घाव. कमळी निंगी, कमळी निंगी, सॉरी यार. मला माहिती आहे की आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, पण आम्ही तरी काय करू? त्यांनी आम्हाला कॉलेजमधून काढण्याची धमकी दिली होती यार. आय एम सॉरी यार. अगं तुम्ही कसं पाय सॉरी म्हणताय? माझ्या मनात तुमच्याबद्दल काही राग नाही. मला माहित आहे हे कोणी केलंय. तुम्ही बी मनात काय ठेवू नका. येतो आम्ही. थँक्यू. हे कमळी, ऑल द बेस्ट. हा, तू तर भलतीच डेअरिंगबाज निघालीस. हा, मी तर खूप एक्साइटेड आहे उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी. हा, ए चल, चला बाय बाय. कमळे, उद्या कोणता कार्यक्रम होणार आहे ग? मला काय माहित कसला कार्यक्रम आहे. कमळे, अगं बघ की त्या बोर्डाजवळ केवढी गर्दी जमली आहे. ते होय ग, चल बघूया. होय, एक मिनिट सरका. फ्रेशर्स डे सेलिब्रेशन. सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या महाविद्यालयात नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी फ्रेशर डे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. अगं या कार्यक्रमाबद्दल बोलत होता तो. होय की? काय बघूया थांब. वक्तृत्व स्पर्धा, नृत्य लिंगे, माझं नाव कोणी टाकलंय ग? होय की? कमळे, आलं ध्यानात. कुणी दिलं असणार ते. लिंगे, मला तर यातलं काहीच माहित नाही. आता ग पिंक्स, मला सांग, कॉम्पिटिशन मध्ये सगळे स्वतःचं नाव स्वतःच टाकतात ना? याचा अर्थ कमळीने पण स्वतःचं नाव स्वतःच टाकलं असणार. पण
मग आता का पळते? ओ वेट, आय थिंक आय नो. ती घाबरली आहे कारण की तिला आत्ता कळालंय अनिका महाजन पण पार्टिसिपेट करते. म्हणून घाबरली ना. बोल बोल बोल. एम आय राईट? बट कमी, तू एक काम करू शकते. तू आता सुद्धा तुझं नाव विड्रॉ करू शकते. पण मग तुला तेच बोलवतील जे तू आहेस, कॉवर्ड. मराठीत काय बोलतात ग? पित्री भागूबाई. कमळे चल आपण इथनं जाऊया. चल. ओ माय गॉड, लुक ॲट बेचारी कमल. कमल मुर्जा क्या? घाबरलीस? पळून जाते? रडणार आहेस? कसं आहे ना दिव्स, आपल्या मॉम डॅडनी आपल्याला असं स्ट्रॉंग बनवायला शिकवलंय, आपल्याला धीट बनवून पाठवलंय. पण हिच्या मॉमने सीम्स लाईक हिला पित्री भागूबाई बनवून पाठवलंय. स्कॅडी कॅट, एकदम रडूबाई. बट काय आहे ना, तिची मॉम पण काय करणार? याच्या पलीकडे तिच्या मॉमला काही येत असेल का? लाईक मदर लाईक डॉटर. ए चिवचिवाट, लई बोललीस हा. माझ्या आईचं नाव तर तू काढूच नकोस. तिच्या हिमतीची सर उत्तरेच्या हिमालयाला बी नाही यायची. तिनं एकटीनं मला सांभाळलंय आणि मोठं केलंय. वाघीण आहे माझी आई, वाघीण. आणि त्याच वाघिणीचं दूध पिऊन मी मोठा झालोय. तुला हिम्मत बघायची ना माझी? उद्या बघशीलच. आईची आण आहे मला. नाही तुला हरवलं आणि ती ट्रॉफी अख्ख्या कॉलेजभर मिरवली तर नाव नाही सांगणार कमळी सरोज मोहिते. तेव्हा आता तू तयार राहा, कारण कमळीने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. मी उद्याच्या स्पर्धेत भाग बी घेणार आणि तुला आसमान बी दाखवणार. कसं? एकदम फास्टात. जय भवानी. इडियट, माझा हाच तर प्लॅन होता. मी तुझं नाव कॉम्पिटिशनसाठी दिलंय अँड माय प्लॅन वर्कड. मला तुला सगळ्या कॉलेजसमोर हरवायचं आहे गावछाप. तुला ह्युमिलिएट करायचं आहे आणि तुला इतकी लाज वाटली पाहिजे की तू स्वतःच कॉलेज सोडून निघून जाशील आणि मग रेशीला पण तुझी लाज वाटेल. हा बाप, आई, मी तुम्हासनी वचन दिलेलं मुंबईला येऊन अभ्यास एवढंच करणार. बाकी दुसऱ्या भानगडीत भागच घेणार नाही. पण सवाल आता आपल्या संस्कारांचा आहे. माझ्या आईनं मला हिंमत दिली नाही असं म्हणली नव्हती. मग आता आईच्या दुधाचा मान राखलाच पाहिजे. माझ्या आईला, आपल्या गावाला जर कुणी कमी लेखाचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही. मला ते सण बी होणार नाही. हाय आबा, मी आज जे काय सादर करीन त्यात मला यश मिळू द्या. जय भवानी.